स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर दिवाळीमध्ये जो 5वा दिवस असतो तो हा भाऊबीज म्हणजे शेवटचा दिवस असतो. म्हणजे दिवाळी 5 दिवसांनी भाऊबीज साजरी केली जात असते. भाऊबीज म्हणजेच काय, तर बहीण भावाचे जे काही अतूट नाते आहे, तर या दिवशी बहीण भावाला ओवाळते. दिवाळी, लक्ष्मीपूजन असेल, वसुबारसाचा दिवा असेल, पाडवा असेल आणि त्याच्यानंतर भाऊबीज साजरी केली जाते. पाडवा संपला की विजया चंद्रकलासारखी हसत हसत भाऊबीज येते. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाची दुसरी तिथी आल्यावर भाऊबीज हा सण साजरा केला जातो. आता यंदा भाऊबीज ही 3 नोव्हेंबर म्हणजे उद्या आपल्या सर्वांना साजरी करायची आहे. तर रविवारी भारतामध्ये हा सण अति उत्साहात साजरा केला जातो. बहीण भावाला ओवाळते, त्यासाठी त्याला मंगल स्नान घालते आणि त्याच्यानंतर भावाला ओवाळते. भाऊ तिला भेटवस्तू देतो. पौराणिक कथेनुसार या दिवशी मृत्यूदेवता यमराज आपली बहीण यमुनाकडे तिने अनेक वेळा बोलावल्यानंतर तिच्या भेटीला गेला होता. यमुनेने यमराजाला भोजन दिले, त्याचे औक्षण केले, त्याच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना केली आणि मग यमराजाने प्रसन्न होऊन बहीण यमुनेला वरदान मागायला सांगितले. तेव्हा यमुना म्हणाले की तू दरवर्षी या दिवशी माझ्या घरी आणि या दिवशी जी बहीण आपल्या भावाला औक्षण करेल तर तिला घाबरला. यमुनेला तसे वरदान दिले आणि त्या दिवसापासून आपण भाऊबीज हा सण साजरा करत आहोत. मग या दिवशी याला यमदूती असे सुद्धा म्हणत असतात. भाऊबीजचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो ब्रह्ममुहूर्त सकाळी चालू होणार आहे. तर संध्याकाळी जवळपास 5:43 असणार आहे. हा विजय मुहूर्त हा दुपारी 1:25 ते 2:28 असणार आहे आणि गोधूली मुहूर्त हा संध्याकाळी 5:34 ते 6 वाजेपर्यंत असणार आहे. तर हे जे काही टायमिंग आहे तुम्हाला सांगितलेलं आहे, या टायमिंगमध्ये तुम्ही भाऊबीजेची जी काही संपूर्ण तुमच्याकडं जी काही ओवाळणी वगैरे असेल तर ती तयार करू शकता. आणि त्यानंतर उद्या भाऊबीज आहे, तर उद्या आपल्या घरामध्ये एक दिवा लावायचा आहे. आपल्या घरामध्ये सुद्धा कधीच कोणत्याही प्रकारचं दारिद्र्य नसावं आणि त्याचबरोबर जे काही अकाली मृत्यूचं जे काही भय आहे ते दूर व्हावं. यमराजाने कधीच कोणत्याही प्रकारचे दुःख आणि दारिद्र्य आपल्या घरामध्ये येऊन देऊ नये, त्यासाठी आपल्याला उद्या हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे. हा दिवा खूप महत्त्वाचा मानला जातो. बुद्धीचे, ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक हा दिवा असतो. दिव्यांमधील ज्या काही सकारात्मक लहरी असतात तर त्या आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाच्या असतात. तर हा दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे तुमचे जे काही तुम्हाला माझे जे काही सर्व नवीन व्हिडिओ असतील तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर आता उद्या तुम्हाला काय करायचं आहे ते बघा. उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि हा तुम्हाला दिवा लावायचा आहे. एक मातीची पंथी घ्यायची आहे, वाती टाकायची आहे आणि 4 मुखी दिवा आपल्याला तयार करायचा आहे. आता या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे. मोहरीचं तेल टाकू शकता. आता जर नसेल तर जे कोणतं तुमच्याकडं तेल असेल ते सुद्धा तुम्ही टाकू शकता, पण शक्यतो मोहरीचं तेल टाकण्याचा प्रयत्न करा. कारण बघा की जे मोहरीचं तेल टाकतो त्याच्यामुळे तुमच्या घरातील जी काही अशांतता असेल किंवा तुमच्या घरातील जे काही नकारात्मक शक्ती असेल तर तीही नष्ट होऊन जात असते. आता त्याच्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे, तर याच दिवशी तुम्हाला जो दरवाजा आहे तर दरवाजाच्या उंबरठ्यावर तुम्हाला हा मध्यभागी दिवा ठेवायचा आहे. तुम्हाला दिव्याला नमस्कार करायचा आहे. त्याच्यानंतर माता लक्ष्मीला जे काही दारिद्र्य, दुःख, दोष, अडचणी आहे ते दूर कर. जे काही शत्रू आहे, जे काही त्रास माझ्या पाठीमागं आहे ते दूर कर. अकाली मृत्यूचं जे काही भय माझ्या घरावर लागलेलं आहे ते दूर कर, अशी आपल्या देवीला प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला हा दिवे तिथं लावायचा आहे. जोपर्यंत दिवा चालू आहे तोपर्यंत आपल्या घरात कोणालाही पैसे द्यायचे नाहीत किंवा कोणाकडूनही घ्यायचेही नाहीत. आता दुकानामध्ये तुम्ही जर हा दिवा लावला तर तिथं तुमचा जो काही व्यवहार आहे तो तुम्ही करू शकता. हा दिवा तुम्ही तुमच्या दुकानामध्ये सुद्धा लावू शकतात आणि खूप छान आणि खूप प्रभावी हा तोडगा आहे. नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्यानंतर उद्या आपल्या घरामध्ये संपूर्ण जी काही फरशी असते तर ती पुसायची आहे. तर त्या पुसायच्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ आणि गोमूत्र टाकायचे आहे, थोडीशी हळद टाकायची आहे आणि आपल्याला फरशी सर्व पुसायची आहे. उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. आपण हे सर्व कशासाठी करत असतो, तर आपण आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा यावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर त्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला आधी सकाळी लवकर उठायचं आहे, म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. त्यानंतर स्वच्छपणे अंघोळ करायची आहे. भगवान सूर्यदेवांना तुम्हाला जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपली जी काही रोजची देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे.
आता तुम्ही हा जर उपाय केला सकाळी सकाळी जर केला तर अतिशय चांगलं होईल. सकाळी 8 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. आता तुम्हाला सर्वांना पांढऱ्या रुईचं झाड माहीत असेल. पांढरी रुई जी असते तर त्यामध्ये अनेक प्रकारच्या दैवी शक्ती वास करत असतात. त्यांच्यामध्ये भगवान श्री गणेशाचा वास असतो. त्याच्या पानामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा वास असतो असं म्हटलं जातं. माता लक्ष्मी तिथे वास करत असते. त्या झाडाखाली रुईमध्ये 2 प्रकार असतात. एक म्हणजे पांढरी रुई असते आणि एक म्हणजे कुठली असते तर वेगळी असते. आता आपल्याला पांढऱ्या रुईच्या व झाडाचे पान तोडून आणायचं आहे. आता हा उपाय कशासाठी करायचा आहे तर बघा, आपल्या घरामध्ये कधी-कधी धन, धान्य, सुख, संपत्ती, पैसा, आरोग्य असेल, आयु असेल याची कमतरता नसावी. आपल्या जीवनामध्ये जो काही शत्रूंचा त्रास आहे, आपल्या जीवनामध्ये जी काही समस्या येत आहे, तर त्या दूर व्हाव्या यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे तर सर्वात प्रथम घरामध्ये घरामधून जाताना एक तांब्याभर पाणी घेऊन जायचं आहे. त्या झाडाला अर्पण करायचं आहे. तिथं तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि तिथं माता लक्ष्मीला तुम्हाला जो काही त्रास आहे तर तो दूर कर. माझ्या घरावर तुझी अखंड कृपा राहू दे. आणि त्यानंतर त्या झाडाचे एक पान तुम्हाला घरी तोडून आणायचं आहे. घरी तोडून आणलं की त्यानंतर तुम्हाला ते पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, पुसून घ्यायचं आहे. आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आणि पांढरी जी रुई असते तर ती सूर्याचं प्रतीक मानली जाते. तर उगवत्या सूर्याबरोबर आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यामुळं जी मी तुम्हाला सांगत आहे की सकाळी तुम्हाला हा लवकर उपायचा आहे, तर त्या पद्धतीनं तुम्ही करा. सर्वात प्रथम जे रुईचं पान आहे आपण घेतलेलं आहे, तर त्यावर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढून मध्ये जे तुम्हाला जे 4 डॉट असतात ते सुद्धा द्यायचे आहेत. त्या कडेला 2 रेषा द्यायच्या असतात. त्याही अशा द्यायच्या आहेत की स्वस्तिक झालं की त्यावर हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे. जे पान आहे तर ते तुम्हाला हातामध्ये धरायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचं जे महालक्ष्मी अष्टकम आहे तर त्याचं एकदा पठण करायचं आहे आणि एकदा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे. अशा पद्धतीनं हे पान आपल्याला अभिमंत्रित करायचं आहे. आता हे अभिमंत्रित झालेलं पान जे आहे तर ते तुम्हाला देवी लक्ष्मीसमोर ठेवायचं आहे. देवीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये कधीच पैशाची कमतरता किंवा पैशाची अडचण येऊ देऊ नको. घरामध्ये जो काही शत्रू असेल, जो काही त्रास असेल, वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, नकारात्मकता असेल ते सुद्धा दूर कर आणि तुझी सदैव कृपा या घरावर राहू दे अशी देवीला आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर हे जे पान आहे तर ते तुम्हाला देवीसमोरून उचलून घ्यायचं आहे आणि एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे. आणि नंतर तुम्हाला हे पान तुमच्या घरामध्ये जर कपाट असेल तर त्या कपाटामध्ये ठेवायचे आहे. ज्या ठिकाणी आपण आपले काही महत्त्वाचे कागदपत्र ठेवतो, आपण आपले थोडंफार सोनं वगैरे ठेवतो, तिथं आपल्याला ठेवायचं आहे. जर तुमचा एखादा व्यापार असेल किंवा व्यवसाय असेल तर त्या व्यापार व व्यवसायाच्या ठिकाणी किंवा दुकानाच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हे पान ठेवायचे आहे. किंवा मग तुम्ही जर तुमच्या प्रगतीसाठी किंवा तुमच्या नोकरी प्रमोशनसाठी तुम्ही हा जर उपाय केला असेल तर तुमच्या ऑफिसमध्ये बघा हा तुम्ही ठेवू शकता. जिथे तुमची जागा राहत असेल तर तिथं टेबल जे काही असेल तर तो पान ठेवू शकता. अशा पद्धतीनं आपल्याला हे जे पान आहे तर ते आपल्या जवळ ठेवायचं आहे. अगदी साधा आणि सोपा उपाय आहे जो आपल्याला करायचा आहे. खूप प्रभावी आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर नक्की जीवनातील तुमचा जो काही शत्रूचा त्रास आहे तर तो दूर होईल आणि माता लक्ष्मी तुमच्यावर भरभरून कृपा करेल. आपल्या घरावरती माता लक्ष्मीची वरदहस्त राहील. फक्त पैसाच नाही, माता लक्ष्मी म्हणजे घरामध्ये सुख, समृद्धी, धन, दौलत, आयु, आरोग्य असं माता लक्ष्मी असेल. त्यामुळे हा जो उपाय करत असताना भक्ती, श्रद्धा आणि विश्वास ठेवून नक्की करत चला. तुम्हाला त्याचे फायदे होईल. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की आता हे पान जोपर्यंत चांगलं आहे तोपर्यंत तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकता. नंतर तुम्हाला की वाटलं आता ते खराब झालेलं असेल तर नंतर ते तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता, म्हणजे विसर्जित करू शकता. अगदी साधा आणि सरळ सोपा असा नक्की उपाय करा. तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. बोला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.